नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आपण इथे क्वेश्चन अनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि आजचा आपला हा 37वा पार्ट आहे. यामध्ये बघा आपण काही GSचे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि काही करंट अफेअरचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर बघा पाठीमागचे जी क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्यामध्ये करंट अफेअरचे कशा प्रकारे क्वेश्चन आलेत त्याचा अभ्यास करून तशा प्रकारचे चालू करंट जे आहे म्हणजे या वर्षीचं जे करंट येणार आहे एक्झामला त्यावर आपण क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर बघा पहिला प्रश्न आहे, निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरिता दिले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, 5 वर्षाखालील मुलांसाठी हे आधार कार्ड दिलं जातं. तर बघा निळ्या रंगाचं जे आधार कार्ड असतं त्याला बाल आधार असं म्हणतो, बाल आधार असं म्हणतो आपण त्याला. आणि हे 5 वर्षाखालील मुलांसाठी दिलं जातं. यामध्ये बोटांचे ठसे घेतले जात नाहीत, तर वय 5 झाल्यावर बायोमेट्रिक अद्ययावत करावं लागत असतं. पुढचा प्रश्न आहे, मधुमेहाकरिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? तर बघा डायबिटीससाठी कोणती चाचणी केली जाते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, HbA1c. ही जी चाचणी आहे ही डायबिटीससाठी केली जाते. मागील 2 ते 3 महिन्यातील रक्तातलं ही साखरेचं प्रमाण दाखवत असते ही चाचणी. आणि मधुमेहाचं निदान करण्यासाठी तसंच नियंत्रण करण्यासाठी ही दोन्हीसाठी सर्वाधिक विश्वसनीय अशी चाचणी मानली जाते. पुढचा प्रश्न पाहूया आपण, उत्तर कोरियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर बघा उत्तर कोरियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत किम जोंग उन. तर किम जोंग उन हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्या कटवर ते खूप केसांचा जो कट आहे त्या कटवरून ते बऱ्याच तरुणांना तर माहीतच आहेत. तर बघा हे आहेत किम जोंग उन, जे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते मानले जातात आणि देशातलं सर्वोच्च पद जे स्टेट अफेअर्स कमिशन प्रेसिडेंट म्हणून ओळखलं जातं आणि तेच ते पदावर ते काम करत आहेत. पुढचा प्रश्न आहे, ASEAN या आशियाच्या 10 देशाच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, पूर्व तिमोर या देशाचा राष्ट्राचा समावेश नाही आहे. तर ASEANमध्ये 10 देश आहेत, ते कोणते कोणते आहेत? इंडोनेशिया आहे, थायलंड आहे, सिंगापूर आहे आणि बाकीचे 7 अजून. पण पूर्व तिमोर हा देश नाही आहे, तर हा निरीक्षक देश आहे, पूर्ण सदस्य नाही, म्हणून त्याला आपण करेक्ट आन्सर आपलं पूर्व तिमोर हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया, अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय? तर बघा कमल हसन जे अभिनेते आहेत फिल्म इंडस्ट्रीमधले आहेत, त्यांनी आता म्हणजे 2018मध्ये अशा प्रकारचा एक पक्ष स्थापन केला आहे, त्याचं आहे मक्कल निधी मय्यम नाव आहे त्याचं. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे बघा, मक्कल निधी मय्यम, MNM असं नाव आहे त्याचं. यांनी 2018मध्ये लोकाभिमुख शासनाच्या उद्देशाने हा मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन केलेला आहे. तमिळनाडूतल्या राजकारणात हा पक्ष कसा आहे, सक्रिय आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली? तर बघा हा तर खूप फेमस प्रश्न आहे, खूपदा एक्झामला येतो. राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना जी आहे ती 15 ऑगस्ट 1995ला सुरू झालेली, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता ही सरकारने कशासाठी चालू केली होती आणि का केली होती? तर बघा ही भारत सरकारने 1995मध्ये चालू केलेली आहे राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना. याचं उद्दिष्ट काय होतं, तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देऊन उपस्थिती वाढवणे आणि कुपोषण कमी करणे. आपला भारत देश जो आहे याच्यामध्ये गरिबीचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी पण खूप जास्त होते, कुपोषित विद्यार्थी पण खूप जास्त होते आणि त्याच्यावर निर्मूलन करण्यासाठी अशा प्रकारे मध्यान्ह आहार योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताचे आर्थिक सर्वेक्षण 2017-18 नुसार निर्यातीत खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, महाराष्ट्र. कारण महाराष्ट्र जे राज्य आहे ते आर्थिक सर्वेक्षण व वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हे जे राज्य आहे ते निर्यातीत देशात अव्वल राहिलेले आहे. कारण की मुंबई बंदर आणि उद्योग झाल्यामुळे हे इथून निर्यात सर्वाधिक जास्त प्रमाणात होत असते. पुढचा प्रश्न पाहूया, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, मुंबई. मुंबईमध्ये वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचं मध्य भारतातील प्रादेशिक कार्यालय मुंबईमध्ये आहे. वाघ संवर्धन क्षेत्राजवळ असल्याने या ठिकाणची निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पुणे पोलिसांचा बॉडी कॉप हा उपक्रम
कोणाकरता राबवला जातो? तर बघा बॉडी कॉप हा उपक्रम जो आहे तो नोकरपेशा जो आहे त्याच्यातल्या महिला यांच्यासाठी हा बॉडी कॉप उपक्रम राबवला जातो, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बॉडी कॉप हा सुरक्षा उपक्रम आहे जो पुण्यातल्या कामकाजी महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेला आहे. तसंच आपण बघा पुढचा प्रश्न आहे, ममता कालिया यांना व्यास सन्मान 2017 पुरस्कार या कादंबरीसाठी देण्यात आला. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी लडकिया. तर बघा मित्रांनो, हे लक्षात ठेवा की हे 2017चा व्यास सन्मान पुरस्कार लडकियांना भेटला होता. परंतु आपल्याला ह्याचं काही इम्पॉर्टंट आहे का आता सध्या? तर नाही. तर आपल्याला आता 2024चं विचारू शकतात. मग आता 2024चा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो भेटलाय सूर्यबालाला भेटलेला आहे व्यास सन्मान. आणि हे हिंदी साहित्यातले गेल्या 10 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट कृत्यांना दिला जातो व्यास सन्मान पुरस्कार. आणि 2024 मध्ये साहित्य समितीने सूर्यबालाच्या कौन देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीला 34वा व्यास सन्मान दिलेला आहे. हे लक्षात असू द्या. ही 2024ची इन्फॉर्मेशन जी आहे याच्यावर आपल्याला प्रश्न येणार आहे, ना की 2017. म्हणून इथे आपण अशा प्रकारे हे कव्हर केलेलं आहे माहिती. बघा मित्रांनो, आपण प्रत्येक क्वेश्चन इथं विचारपूर्वकाने अभ्यास करून घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा झालाच पाहिजे अशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला आणि एक लाईक देत चला आणि बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटेल. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडीत आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे एड्स, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एड्स निर्मूलनासाठी मिशन संपर्क राबवलेला आहे. आणि याचा उद्देश काय? तर रुग्ण जे आहेत, एड्स बाधित रुग्ण जे आहेत ते शोधायचे, त्यांच्यावर उपचार करायचे, तसंच जनजागृती करायची. हे मिशन संपर्क या अभियानाचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे राज्य कोणते? तर याचं करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, मध्य प्रदेश सरकारने 12 वर्षाखालील ज्या मुली आहेत त्यांच्यावर जर रेप झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये गुन्हेगार जो आहे त्याला मृत्यूदंडाची कडक तरतूद करणारा हा जो कायदा आहे तो सर्वप्रथम या राज्याने केलेला आहे. सर्वप्रथम म्हणजे देशामध्ये सर्वात अगोदर मध्य प्रदेशने अशा प्रकारे कायदा केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर कुणाच्या कारकिर्दीत करण्यात आलेला आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, लॉर्ड विल्यम बेंटिंग. तर 1835 मध्ये मेकॉले मिनिट्स स्वीकारून विल्यम बेंटिंग यांनी इंग्रजी शिक्षण धोरण लागू केले आणि आधुनिक शिक्षण पद्धतीकडे वळण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे क ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे. हे एक काय आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. गांधीजी सोबतच्या अनुभवावर आधारित हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि लेखक कोण आहेत? तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते, हे पहिले राष्ट्रपती पण होऊन गेलेले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हेच त्या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, वासुदेव बळवंत गोगटे. तर बघा, तो 1931 मध्ये कार्यरत ॲक्टिंग गव्हर्नर ऑफ बॉम्बे असं या पदावर होता. वासुदेव बळवंत गोगटे या विद्यार्थ्यांनी काय केलं? झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा प्रश्न पाहूया, इसवी सन 1908 मधील टिळकावरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बॅरिस्टर महम्मद अली जिना, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बॅरिस्टर महम्मद अली जिना यांनी वकीलपत्र घेतलं होतं आणि लोकमान्य टिळकांच्या 1908च्या राजद्रोह खटल्यात त्यांनी प्रभावीपणे त्यांचं बचाव कार्य करण्यासाठी मदत पण केली होती. हा खटला स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचा प्रसंग समजला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जयप्रकाश नारायण, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जयप्रकाश नारायण यांनी 1902
ते 1979 यांचं कार्यकाल आहे आणि हे भारताचे प्रख्यात स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत व लोकनायक होते. ते संपूर्ण क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. जयप्रकाश नारायण हा त्यांचा कालखंड आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कुष्ठरोग निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदीजवळ डुडुळगाव येथे चालवल्या जाणाऱ्या इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे. कोणत्या संस्थेचे नाव निगडीत आहे इंदुताई पटवर्धन यांचे नाव, जे डुडुळगाव येथे चालवलं जातं? तर ते आहे आनंदग्राम. म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, आनंदग्राम जे आहे ते कुष्ठरोगांसाठी आहे. इंदुताई पटवर्धन यांनी आळंदीजवळ जे डुडुळगाव येथे आहे तिथे ही संस्था स्थापन केलेली आहे, आनंदग्राम. आणि ही संस्था काय कार्य करते तर कुष्ठरोगी जे आहेत त्यांचं पुनर्वसन आणि त्यांची काळजी घेण्याचं काम ही संस्था करत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मुक्ती सदन, केडगाव. तर बघा, केडगावचं जे मुक्ती सदन आहे या मुक्ती सदनाशी अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ निगडीत आहेत. अनाथांची माय का म्हटलं जातं? त्यांनी भरपूर अनाथ मुलं म्हणजे सांभाळली, त्यांचा सांभाळ करून त्यांना त्यांचं भविष्य घडवलं, त्यामुळे त्यांना अनाथांची माय असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात सुरू केली ती कोणी केली? तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे रघुनाथ धोंडो केशव कर्वे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्यांनाच आपण RD कर्वे असं पण म्हणतो. 1920च्या सुमारास महाराष्ट्रात संतती नियमन, लैंगिक शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्याबाबत जनजागृतीची पहिली चळवळ यांनी राबवली होती, त्यामुळे त्यांना या चळवळीचे जनक मानलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड कोणते? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे बोर, म्हणजे बी ऑप्शन. आता बोर का? तर बोराचं झाड हे दुष्काळातही टिकून राहतं, पाण्याची गरज कमी आहे त्याला, तसंच त्याचं उत्पादन जास्त होतं, त्यामुळे अवर्षण प्रवण भागात सामाजिक वनीकरणासाठी सर्वात उपयुक्त फळझाड समजलं जातं ते म्हणजे बोराचं झाड, आणि बोरच सर्वांनाच आवडतात. तर बघा पुढचा प्रश्न आहे. बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे रशिया. बोकारो, रो वरून रशिया लक्षात ठेवा, कारण हे सहकार्य लाभलं आहे असे बरेच प्रश्न आहेत. तर ह्याचं रशिया हे करेक्ट आन्सर आहे. झारखंडमध्ये आहे बोकारो, आणि तो काय तर स्टील प्लांट आहे. भारत, सोव्हिएत, रशिया सहकार्याने उभारला गेलेला आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातला हा महत्त्वाचा लोह पोलाद प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे. ग्रँड ट्रंक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणते दोन शहरे जोडतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे कोलकाता, अमृतसर. तर बघा, खूप प्राचीन असा महामार्ग आहे हा, आणि इतिहासातला ग्रँड ट्रंक रोड हा भारतातला सर्वात प्राचीन असून जो आधुनिक ह्याच्यावर नॅशनल हायवे बनलेला आहे तर तो आहे नॅशनल हायवे 1 नंबरचा. तसंच नॅशनल हायवे 19 नंबरचा याच दिशेने जातो, आणि मुख्यत्वे कोणत्या दोन शहरांना? कोलकाता, दिल्ली, अमृतसर असा हा जोडतो. पुढचा प्रश्न पाहूया. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे गॅमा किरणे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, अन्न किरणोत्सर्ग प्रक्रियेत गॅमा किरणे वापरतात. त्यांना कोंब फुटण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी, तसेच भाजीपाला जास्त काळ टिकवण्यासाठी अशा प्रकारे गॅमा किरणांचा मारा केला जातो. आणि हे जे अल्फा, बीटा, UV हे रेज आहेत, हे पण रेजच आहेत, पण याचा उपयोग नाही केला जात. फक्त गॅमा किरणांचाच भाजीपाला टिकवण्यासाठी उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबरला पाळला जातो, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कधीपासून पाळला जातो, का पाळला जातो? तर बघा, 1959 मध्ये काय झालं होतं, लडाखमध्ये भारत चीन संघर्षात शहीद झालेले CRPF जवानांच्या स्मरणार्थ आपण 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. लडाखमध्ये अशा प्रकारे युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये खूप शहीद जवान झाले होते 1959ला. तेव्हापासून आपण हा 21 ऑक्टोबर दिवस पाळतो. पुढचा प्रश्न आहे. सन 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी, म्हणजे बी ऑप्शन. तर बघा, 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी.
त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत हे त्यांचं एकमेव अध्यक्षस्थान होतं. म्हणजे जेवढे अधिवेशने झाले तिथे फक्त 1924च्या बेळगावचं जे अधिवेशन पार पडलं होतं तिथेच फक्त महात्मा गांधी अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. बाकी कोणत्याही अधिवेशनात त्यांचा समावेश नव्हता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 25-26 क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत आणि त्याचं इन डिटेलमध्ये अनालिसिस देखील तुम्हाला दिलेलं आहे. बाजूची इन्फॉर्मेशन तुम्ही लिहून घेत चला किंवा नोट करून ठेवत चला आणि एक रनिंग नोट्स तुम्ही काढून ठेवल्या तरी पण तुम्हाला एक्झामला नक्की फायदा होणार आहे या सर्व क्वेश्चनचा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देत चला, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना होता होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पण तुम्ही जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.